पुढच्या मोठ्या बातमीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कुटुंबियांसह आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयामध्ये दाखल होत आहेत। डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा यावेळी पाहायला मिळतंय। श्रीकांत शिंदे हे कल्याणचे महायुतीचे उमेदवार आहेत आणि आज ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। यावेळी श्रीकांत शिंदे कुटुंबासह उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक कार्यालयामध्ये आता दाखल होत आहेत। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे यांचं भव्य दिव्य असं शक्ती प्रदर्शन सुद्धा पाहायला मिळाले आणि आता श्रीकांत शिंदे हे निवडणूक कार्यालयामध्ये दाखल होत आहेत। यावेळी त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यासोबत आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे वडीलही त्यांच्यासोबत आहेत आणि मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्तेही यावेळी पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय नाशिकमध्ये भारती पवार या सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि त्यांच्यासोबत छगन भुजबळ हेही त्यांच्यासोबत उपस्थित आहेत। आज भारती पवार यांच्यासाठी आणि श्रीकांत शिंदे यांच्यासाठी सगळ्यात मोठा दिवस मानला जातोय, कारण दोघेही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत आणि दोघांनीही जोरदार असं शक्ती प्रदर्शन यावेळी केलेलं आहे। एकीकडे आपण डोंबिवलीचे दृश्य पाहतोय तर दुसरीकडे नाशिकची दृश्य। एकीकडे श्रीकांत शिंदे मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता निवडणूक कार्यालयामध्ये दाखल झाले, तर दुसरीकडे आपण नाशिकची दृश्य पाहतोय। खासदार भारती पवार यांनी सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन करत आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्या निवडणूक कार्यालयात दाखल झाल्या। यावेळी त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि छगन भुजबळ हे सुद्धा त्यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्यासोबत यावेळी दाखल झाल्याचं आपण पाहतोय। आजचा दिवस हा महायुतीच्या शक्ती प्रदर्शनाचा दिवस मानला जातोय, कारण नाशिकमध्ये हेमंत गोडसे भारती पवार जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत, तर दुसरीकडे आपण पाहतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत आता डोंबिवलीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेले। दिंडोरीतून आता भाजपच्या उमेदवार भारती पवार या असणार आहेत, तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे आहेत।